नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सायलीने सगळ्यांना सांगितलेलं असतं की लग्न तर होणार, पण माझं आणि अर्जुन सरांचंच होणार आणि माझी काही जवळची माणसं आहेत जी मला मदत करतील. आणि त्याच्यामध्ये कुसुमताई, चैतन्य ही दोघे जण तर असतातच, पण इथे नंदिनी, कला, अद्वैत हे सुद्धा सायलीची मदत करण्यासाठी तिच्या ह्या लग्न सोहळ्यामध्ये सामील होणार असतात. तर प्रेक्षकांनो, कला आणि नंदिनी ह्या दोघीजणी सायलीच्या मैत्रिणी असल्यामुळे त्या आता सायलीला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी मदत करणार असतात. आणि इथे संगीत सोहळ्यामध्ये जेव्हा प्रिया सायलीच्या कानाखाली मारायला जाते तेव्हा नंदिनीने मैत्रीण म्हणून प्रियाला चांगला धडा शिकवलेला असतो आणि सगळ्यांसमोर तिच्या थोबाडीत मारत तिला इथे तोंडावरती पाडलेलं असतं. आणि इथे दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तिने एकत्र आणलेलं असतं. त्याचबरोबर इथे मधुभाऊनी सुद्धा सायलीला सपोर्ट करायचं ठरवलेलं असतं आणि इथे संगीत सोहळ्यामध्ये 22 वर्षांपूर्वीचा पुरावा सादर करत खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. आणि ते सत्य म्हणजे पूर्णाजी ज्या प्रियाला तन्वी समजतायत आणि अर्जुनचं तन्वीबरोबर लग्न लावून देत आहेत, मुळातच ती तन्वी नाही आहे. या सत्याचा उलगडा मधुभाऊनी सगळ्यांसमोर केलेला असतो आणि सायली ही तन्वी आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत मधुभाऊ सायली आणि अर्जुनला वेगळं करण्याचे प्रयत्न करत असतात, पण आता मधुभाऊंना सुद्धा कळलेलं असतं, त्यांच्या लक्षात आलेलं असतं की आपण जे काही करतोय ते चुकीचं आहे. अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे की आता सायली अर्जुनने जरी पूर्णाजीला वचन दिलं असलं तरीसुद्धा तिला माहिती आहे की अर्जुनच्या मनामध्ये काय आहे आणि म्हणूनच तिने अर्जुनबरोबर पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. ती अर्जुनबरोबर दुसऱ्या कुठल्याही मुलीला बघू शकत नाही. त्यामुळे इथे मधुभाऊने सुद्धा आपला राग रुसवा सगळं काही सोडून इथे सायलीला सपोर्ट करायचं ठरवलेलं असतं. सायली जेव्हा आपल्या लग्नाची सगळी तयारी करत असते आणि तिच्या मैत्रिणी येत असतात तेव्हा इकडे मधुभाऊसुद्धा म्हणतात की मला आता कळलंय, माझी मुलगी लग्न करून या घरातून कायमची निघून जाईल. कारण त्यावेळेला तिने माझ्यासाठी लग्न केलं होतं, ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, पण ह्या वेळेला ती खरोखर मनापासून लग्न करून जाते कारण तिचं अर्जुनवरती प्रेम आहे आणि ती परत कधीच येणार नाही. त्याच्यामुळे आता राग रुसवा ठेवून काही उपयोग होणार नाही, उलट नंतर मलाच त्रास होईल. तेव्हा इकडे मधुभाऊ आता सायलीला त्यांचा आशीर्वाद देऊन त्या घरातून तिची पाठवणी करणार असतात. त्यामुळे इथे मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे, तुझं जर हेच म्हणणं असेल, तुझी ही इच्छा असेल की अर्जुन तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे आणि तुला त्याच्याशीच लग्न करायचं आहे, तर माझी काही हरकत नसणार आहे. उलट तुझ्या निर्णयामध्ये मी तुझ्याबरोबर आहे, मी तुला साथच देणार आहे आणि मलासुद्धा खात्री आहे की अर्जुन तुला कधी अंतर देणार नाही, तो तिची आयुष्यभरासाठी साथ देईल हे सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळे इथे सायलीला खूप आनंद होतो. ती म्हणते की माझ्या वडिलांचा आशीर्वाद मला आता मिळाला आहे, म्हणजे वडिलांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर कितीही कठीण प्रसंग जरी असेल तरीसुद्धा मी त्याला सामोरं जायला तयार आहे आणि आता कितीही कठीण प्रसंग आले तरीसुद्धा मला ती ताकद मिळालेली आहे त्यांच्याबरोबर दोन हात करण्याची, असं सायली म्हणते. म्हणजे आता आपले मधुभाऊ आपल्याबरोबर आहेत तर तिला 10 हत्तींचं बळ अजूनच मिळाल्यासारखं वाटत असतं. वडिलांना दुःखी करून तिलासुद्धा हे लग्न करण्यासाठी कुठे ना कुठेतरी त्रास तर होतच असतो. त्यामुळे इथे आता सायली, मधुभाऊ, चैतन्य, कुसुमताई सगळेजणच एकत्र आलेले असतात आणि नंदिनी आणि कलासुद्धा इथे सायलीची मदत करणार असतात. तरी मेहंदीचा कार्यक्रम झालेला असतो आणि हॉलमध्ये संगीत सोहळा असतो आणि त्याच्यामध्ये आता सायलीचं संगीत तर असतंच, पण त्याचबरोबर इथे नंदिनीचं सुद्धा संगीत सोहळा त्याच ठिकाणी पार पडणार असतो. दोन्ही कुटुंब एकत्र संगीत साजरं करत असतात आणि तेव्हाच इथे आता एकत्र सगळेजण डान्स करत असतात. अर्जुन इकडे डान्स करत असताना त्याच्याबरोबर एक मुलगी डान्स करत असते, पण अर्जुनला माहिती नसतं की ती सायलीच आहे. पण तरीसुद्धा त्याला भास होत असतो की जणू काही माझ्याबरोबर सायलीच डान्स करते. आणि जेव्हा तिच्या चेहऱ्यावरची ओढणी अर्जुन बाजूला करतो तेव्हा बघतो तर काय, तिथे सायली असते. तेव्हा प्रियाला खूप जास्त राग येतो आणि प्रिया येऊन सायलीच्या कानाखाली मारत असते आणि म्हणते की माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर डान्स करायची तुझी हिंमत कशी झाली आणि इथे तू का आली आहेस. तेव्हा इकडे आता प्रिया तिच्या थोबाडीत मारायला जाणार तेवढ्यातच नंदिनी प्रियाचा हात पकडते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या मैत्रिणीचा हात पकडायची आणि तिच्यावरती हात उगारायची.
तेव्हा नंदिनी म्हणत असते की माझ्या मैत्रिणीचं आणि अर्जुनचं लग्न ऑलरेडी झालंय, ते दोघं जण एकत्र राहायचं बघतायत आणि तू त्या दोघांना वेगळं करून अर्जुन बरोबर लग्न करायचं म्हणतेस. दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणण्याचं सोडून तू त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न का करतेस. तेव्हा नंदिनी म्हणत असते की माफ करा सगळ्यांनी मला, पण मला असं वाटतं की दोन प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा ते दोघं जण एकमेकांना पूर्ण करतात. आणि माझं हे म्हणणंच आहे, म्हणजे जणू काही माझा हट्टच आहे की त्या दोन व्यक्तींनी एकत्र आलंच पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की तू माझ्या मैत्रिणीवरती हात उगारू शकत नाहीस. मी आली इथे माझ्या मैत्रिणीला सपोर्ट करायला. तिचं अर्जुनवरती प्रेम आहे आणि तिच्या नवऱ्याचं दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर लग्न होत असताना ती काय फक्त बघत उभी राहणार आहे का. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की पूर्णाजी, बाबा, आई मला माफ करा. तुम्हाला कदाचित माझा राग आला असेल, पण मी खरं सांगते, आधी आमचं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही दोघेजण एकमेकांवरती प्रेम करत नव्हतो, पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता माझं यांच्यावरती खूप प्रेम आहे असं ती बोलायला जाणार तेवढ्यातच प्रिया तिचा हात पकडते आणि तिला बाजूला करते आणि म्हणते, सायली, तुझी इथे यायची हिंमत कशी झाली. तेव्हा नंदिनी म्हणते, गप्पा बस, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. माझ्या मैत्रिणीला जे काही बोलायचं आहे ते बोलू दे. तेव्हा सायली म्हणत असते की पूर्णाजी, मागच्या वेळेला त्यांनी माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, पण त्यावेळेला सुद्धा परिस्थिती अशीच होती. त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी जबरदस्ती केली होती की प्रियाबरोबर लग्न कर म्हणून, तिच्याबरोबर साखरपुडा कर. आणि अर्जुन सरांना त्यावेळेला प्रियाबरोबरच काय, कुणाबरोबरच लग्न करायचं नव्हतं आणि त्यांना काही करून हे लग्न टाळायचं होतं. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेशरखाली येऊन त्यांनी माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. आणि मलासुद्धा माझ्या मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढण्यासाठी एक खूपच जास्त कर्तबगार वकिलाची गरज होती. आणि त्यावेळेला अर्जुन सरांनी माझ्यासमोर जे काही इथे डील ठेवलं ते मी मान्य केलं. त्यामुळे इथे सायली म्हणत असते की त्यावेळेला आमच्यात जरी प्रेम नव्हतं, पण आता आम्ही एकमेकांवरती खूप जास्त प्रेम करतोय. नवरा बायको म्हणून आम्हाला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. मग तुम्ही आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं का करताय. मी सुनेचं कर्तव्य कधी पूर्ण केलं नाही का. मी तुमच्या सून होण्याच्या योग्यतेची नाही आहे का. मी कधी तुमच्या सगळ्यांचा मानपान केला नाही का. मी कधी अपमानास्पद वागणूक दिली का कुणाला. हे सगळं आता सायली म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते की माझं अर्जुन सरांवरती खूप खूप प्रेम आहे. तर इथे सायलीने सगळ्यांसमक्ष इथे अर्जुनवरील प्रेमाची कबुली दिलेली असते. त्यामुळे इथे आता सगळेजण आश्चर्यचकित होतात. पूर्णाजी म्हणते, पण शेवटीला तुम्ही आमच्यापासून सत्य लपवलं. तेव्हा सायली म्हणते, पण त्या सत्याने कुणाचं नुकसान तर नाही झालं ना. आम्ही कुणाला फसवलं तर नाही ना. आम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे. ते सुद्धा आता आमच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं, कारण आमचं नातं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पलीकडे गेलेलं आहे. आम्हाला दोघांना खरे नवरा बायको म्हणून आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की मला माफ करा, पण पूर्णाजी, तुम्ही सांगा ना, अर्जुनचं जर इथे फक्त सायलीवरती प्रेम आहे तर तुम्ही जबरदस्तीने ह्या प्रियाबरोबर लग्न करायला का सांगताय. तेव्हा अर्जुनसुद्धा तिथे येतो. तेव्हा नंदिनी विचारत असते की हे बघ अर्जुन, आता माझ्या मैत्रिणीने सायलीने एवढं मोठं धाडस दाखवलं आहे. जी मुलगी कुणाला उलट बोलत नाही, जी मोठ्या माणसांच्या समोर जास्त बोलत नाही, तिने तुझ्या प्रेमासाठी किती मोठं धाडस दाखवलं आहे ते तू बघ. ती तुझ्यासाठी इथे आली. आता तुझी बारी आहे. तू मला सांग, तुझं कुणावरती प्रेम आहे, सायलीवरती की प्रियावरती. आणि तुला कुणाबरोबर लग्न करायचं आहे, तुझं आयुष्य काढायचं आहे, ते आता सगळ्यांसमोर सांग. नाहीतर पूर्णाजी सायलीला इथून बाहेर काढायला सांगतायत. तेव्हा इकडे आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो की मला फक्त सायलीबरोबरच लग्न करायचं आहे. पण इथे मी पूर्णाजीला वचन दिलं आहे म्हणून मला तन्वीबरोबर लग्न करावं लागतं आहे. नाहीतर माझं प्रेम फक्त सायलीवरतीच आहे. त्यामुळे इथे पूर्णाजी म्हणते, म्हणजे काय बोलतोयस तू अर्जुन. तुला मनापासून तन्वीबरोबर लग्न करायचं नाही आहे का. आम्ही तुला सारखं सारखं विचारलं होतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, अजूनसुद्धा जर तुझ्या तब्येतीचा विचार केला आणि तुला जर मी वचन दिलं आहे याचा विचार केला तर मी तन्वीबरोबर लग्न करायला तयार आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी पूर्णाजीसाठी लग्न करेन, पण मी कधीही तन्वीला बायको म्हणून मानणार नाही आहे. कारण माझ्यासाठी बायको म्हणून फक्त माझी सायलीच आहे आणि माझं तिच्यावरतीच प्रेम आहे. त्यामुळे इथे आता नंदिनी म्हणत असते, ऐकलं तुम्ही सगळ्यांनी. आणि जर अर्जुन सायलीचं एकमेकांवरती प्रेम आहे तर तुम्ही जबरदस्तीने अर्जुनला तन्वीबरोबर लग्न करायला का सांगताय. त्याचा आनंद तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे का. त्याचा आनंद जर सायलीबरोबर राहण्यात आहे तर मला असं वाटतं तुम्ही त्या दोघांना एकत्र आणलं पाहिजे.
आणि तुम्हाला फक्त एक गोष्ट दिसते की सायलीने तुमच्यापासून हे सत्य लपवलं. तुम्ही लोक सांगा, तन्वी आत्तापर्यंत चुकलेलीच नाही आहे का? ती कधी खोटं बोललेलीच नाही आहे का? तिने जेव्हा सायली अर्जुनला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता, परस्पर त्यांचे डिवोर्स पेपर तयार केले होते, एवढं सगळं करूनसुद्धा तुम्ही तन्वीला माफ केलंत ना? मग तुम्ही सायलीची एक चूक पोटामध्ये नाही का घालू शकत? आत्तापर्यंत तन्वी तुमच्याबरोबर किती खोटं बोलली, किती खोटं वागले, चुकीचं वागले, तरीसुद्धा तुम्ही तिच्याबरोबर अर्जुनचं लग्न लावून द्यायला तयार आहात, पण सायलीबरोबर नाही. हा भेदभाव का? तेव्हा मला असं वाटतंय की तुम्ही इथे फक्त अर्जुनचं आणि सायलीचंच लग्न लावून दिलं पाहिजे. तेव्हा अद्वैत कलासुद्धा तेच म्हणतात की इथे अर्जुनचं फक्त सायलीवरती प्रेम आहे. अर्जुनने आम्हाला हे स्वतःहून सांगितलं आहे. आमचीसुद्धा सगळ्यांची हीच इच्छा आहे की तुम्ही जे लोक एकमेकांवरती प्रेम करतात त्यांना एकत्र आणा. जर इथे तन्वीला फक्त हे लग्न करायचं आहे, ते सुद्धा अर्जुनच्या मनाविरुद्ध, तर त्या लग्नाला काही अर्थच नाही आहे, ज्याच्यामध्ये अर्जुनला आनंदच मिळणार नाही आहे. त्यामुळे इथे आता सगळेजण बोलत असताना पूर्णाजी मात्र गप्पच बसलेले असते. तेव्हा तिथे मधुभाऊसुद्धा येतात आणि ते रजिस्टर घेऊन येतात. ते म्हणत असतात की माफ करा, पण अन्नपूर्णा मॅडम, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही तन्वीबरोबर तुमच्या अर्जुनचं लग्न करताय, पण जरा तुम्ही याच्यामध्ये रजिस्टरमध्ये प्रियाचा रेकॉर्ड चेक करा आणि कुठल्या अर्थाने, कुठल्या अँगलने ती तुमची तन्वी आहे ते सांगा बरं. तेव्हा इथे रजिस्टरमध्ये आता प्रियाची जी काही ओळख त्याच्यामध्ये सांगितलेली असते, तर प्रिया जेव्हा मधुभाऊंना भेटलेली असते तेव्हाचे जे काही तिच्या आठवणी असतात, जी काही माहिती असते, ती तन्वीबरोबर अजिबात मॅच होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तिचं असणारं वय. जेव्हा प्रिया मिळालेली असते तेव्हा ती खूपच जास्त लहान असते आणि यांची तन्वी 6 वर्षांची असते. हा जेव्हा भेद अन्नपूर्णा मॅडम यांना कळतो तेव्हाच हे लक्षात येतं की जी त्यांना तन्वी वाटते ती खरी तन्वी नाहीच आहे. त्याच्यामुळे इथे सत्याचा उलगडा मधुभाऊंनी सुद्धा केलेला असतो आणि त्यामुळे इथे पूर्णाजीचे डोळे उघडलेले असतात. आणि इथे सगळेजणच आता पूर्णाजीला, प्रताप काकांना, कल्पनाला हे पटवून देतात की तुम्ही जबरदस्तीने अर्जुनचं तन्वीबरोबर लग्न करू शकत नाही, त्या प्रियाबरोबर लग्न करू शकत नाही, तर सायली हीच खरी अर्जुनची बायको आहे. त्या दोघांनी मंदिरामध्ये खरोखर लग्न केले आणि त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही त्याचं लग्न नाही करू शकत. त्या दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणलं पाहिजे, हे आता स्पष्टपणे सगळेजण बोलतात. त्यामुळे इथे पूर्णाजी आता गप्प बसते आणि आपला निर्णय बदलून सायली आणि अर्जुनला प्रेमाने आशीर्वाद देते.